सरळ झोपव. याच्या आधी कोणाला दाखवलं होतं? याच्या आधी कोणाला दाखवलं? काय होतं सांगा मला. हो इथं इथं दुखतंय. दुखलं का? इकडं नाही दुखत, इकडं दुखत. नस इथपर्यंत दुखत. सरळ झोपवता आहे ना सुजल. हो या मणक्याचं साथ स्पायनल कोड आहे इकडं. हा इथं दुखतंय ना. किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे कमरापासून जो पाय दुखतो तो तुम्ही म्हणता गुडघ्यामध्ये दुखतो, पण निधर तिथे प्रॉब्लेम नाही. तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या मणक्यात वरची खाली सरकले ते गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायाला होत नाही, म्हणून कमरापासून पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या. जास्त चालले, जास्त उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्या बसले का तो त्रास होतो. आता हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे तर हा जो स्पायनल कॉर्ड मध्ये प्रत्येक मणक्यात गादी अशी असते, उठून बसायची बरोबर. प्रत्येक मणक्यामध्ये अशी गादी असते. तुमच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यात वरची खाली सरकली ते कार्टिलेज असतं ते असं बाहेर आलं. ही नस ब्लॉक झाली आहे म्हणजे बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन, ही नस दबल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन खाली होतं. आता जेव्हा खाली आलेला मणका वरती जाईल, बाहेर आलेले कार्टिलेज मध्ये येईल तेव्हा ऐकले येतं. आणि 1-2 दिवसात होत नाही, याला 8 ते 10 दिवसाची प्रोसेस असते. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर. समजलं? याला आता आयुष्यभर नियम आहे, तर ते नियम ऐकून घ्या. सुजल तर याला इथून पुढे 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलणं चालणार नाही. उचलायचं येतं, कमराचं बेल्ट लागेल, तो उचलून आपण काम करू शकता, वजन उचलू शकता. त्याला पालतो झोपायचं नाही, कमराला झटका बसला असं काही गोष्टी करायच्या नाही. बिना बेल्टचं काम करणं, प्रवास करणं टाळायचं. थोडे दिवस आंबट वाटतं, गॅस, ऍसिडिटी, पित्त अशा गोष्टी टाळायचं. समजलं? पालतो झोप, पूर्ण पालतो. यालाच कोणता सायटिका प्रॉब्लेम. त्याचा मणक्याचा MRI केला त्याच्यात दिसतं. कशी झोपा माझ्याकडे जाऊन, माझ्याकडे काना झोपा जायचं. खरं बस रिलॅक्स. उठा हवं, पाय इकडे, डोकं तिकडे. उठा इकडे डोकं, पाय इकडे, माझ्याकडे जाऊन खरं रिलॅक्स. सरळ झोपवता. रिलॅक्स रिलॅक्स. आता कुठं पायाची नस दुखते बरोबर. पाय फोल्ड करा. किती नस दुखते? मगाशी कशी दुखायची, आता कशी दुखते? कमी झाली की तेवढीच आहे? तेवढीच थोडी झाली. झाली कमी. डोकं तिकडे, पाय इकडे.